पालन पोषण आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे। चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा। आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया। गाणे गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया। मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती। दाखविलेल्या क्रियाकृतीतून मूल आपल्या मेंदूचा वापर करून स्वतःच्या आजूबाजूच्या व्यक्ती किंवा वस्तू यांना शोधण्याचा कसा प्रयत्न करते हे पाहिले। सोबतच लहान मुलांना विटॅमिन डी कसे मिळू शकते याबद्दलची माहिती जाणून घेतली। तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखविलेले खेळ खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा। या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। सर्व मातांना एका ओळीत उभे करा। आता सर्व मातांना एक कागद द्या आणि त्यांना विमान बनवण्यास सांगा। ज्या मातेला मदतीची आवश्यकता असेल तिला मदत करा। आता सर्व मातांनी आखून दिलेल्या रेषेच्या पलीकडे विमान उडवायचं आहे। ज्या मातेचे विमान रेषे पलीकडे जाईल ती विजेता असेल। या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल। चला आता पुढील क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। लहान मुलांना विटॅमिन डी कसे मिळू शकते हे आपण मागील आयडिया व्हिडिओमध्ये पाहिले। विटॅमिन ए, आयर्न, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड आणि विटॅमिन सी इत्यादी बाळाच्या विकासासाठी तितकेच महत्त्वाचे असतात हेही जाणून घेतले। आईच्या दुधातून मुलाला यातील जास्तीत जास्त प्रमाणात जीवनसत्वे मिळू शकतात। चला या व्हिडिओच्या माध्यमाने समजून घेऊया की आईचे दूध बाळासाठी का महत्त्वाचे आहे। बाळाच्या जन्माच्या 1 तासाच्या आत आईचे पहिले जाड, पारदर्शक पिवळ्या रंगाचे दूध बाळाला पाजणे अत्यंत आवश्यक आहे। हे बाळाला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते। कोणत्याही नवजात बाळासाठी आईचे पहिले घट्ट दूध हे सर्वात प्रभावी औषधी टॉनिक मानले जाते। पचायला सोपे आणि भरपूर जीवनसत्वे। बाळाला आईचे दूध सहज पचते, कारण आईच्या दुधात भरपूर पाचक द्रव्य आणि सर्व जीवनसत्वे असतात। जी बाळं जन्मानंतर 6 महिने फक्त आईचे दूध पितात त्यांना वेगळी विटॅमिन देण्याची गरज नसते। दुधामुळे बाळाचे शरीर मजबूत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते। मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त रोगप्रतिकारक शक्ती मजबूत। मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आईचे दूध हे खूप महत्त्वाचे मानले जाते। स्तनपान करणाऱ्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली असते। स्तनपान करणारी मुले विविध रोगांशी लढण्यास अधिक सक्षम असतात। दीर्घकालीन फायदे। आईचे दूध पिणाऱ्या बालकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोकाही कमी असतो। आईच्या दुधात कोणत्याही प्रकारची भेसळ होण्याचा धोका नसतो, त्यामुळे इतर पर्याय वापरण्याऐवजी बाळाला आईचे दूध पाजणे गरजेचे असते। या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो? सर्व माता आळीपाळीने सांगतील। या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढील क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा। दाखविलेले खेळ पाहून समजून घ्या। दाखविलेल्या खेळांतून मूल आपल्या आसपासच्या वस्तूंची आकृती किंवा आकार यामध्ये समानता किंवा वेगळेपणा समजण्यास शिकते। मुलाला एक चमचा दाखवा, त्यानंतर दुसरा चमचा दाखवा।
दोन्ही चमचे एकसारखे आहेत किंवा एकाच आकाराचे आहेत हे सांगा. मुलाला एकावर एक असे वाटी किंवा टोप ठेवून टॉवर बनवून दाखवा. मुलाला टॉवर बनवण्यास प्रोत्साहित करा. मुलाच्या समोर चमचे, लहान प्लेट, वाट्या ठेवा. मुलाला कोणतेही एक भांडे किंवा चमचा दाखवून त्यासारखे दिसणारे दुसरे भांडे दाखविण्यास सांगा. या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया. पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशीच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या.